तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात, तुम्हाला मी या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून सोडवतोय, या संसारूपी भवसागरामध्ये तारतोय। फक्त तुम्ही काय करा, भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम, अर्थात तुम्ही मला फक्त चित्त अर्पण करा। जर तुम्ही मला चित्त अर्पण कराल तर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून, या संसारूपी भवसागरातून मी तुम्हाला सोडेन, बरं का। म्हणजे बघा, संसारूपी भवसागरातून तुम्हाला सुटायचं असेल, या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर अतिशय सोपा उपाय भगवंताने आपल्याला सांगितलाय। काय उपाय आहे तो? तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा। चित्त जर देवाच्या चरणी अर्पण केलं, चित्त जर देवाला आपण दिलं तर काय होतंय, या सगळ्या रहाडगड्यातून आपण मुक्त होतो, बरं का, मुक्त होतो। मुक्त होण्याचा मार्ग आहे। श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या काकडपाडा गावातील हे कशिवली परिवार आणि आपल्या कशिवली परिवाराचे बाबा कैलासवासी गोविंद महादू कशिवली, बाबांना शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने कशा प्रकारे कर्म करावीत, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा। त्यांचा आवाज बरं का, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं त्यांनी या ठिकाणी, अशा अतिशय चांगल्या प्रकारे जगले, वागले। खरं तर आपला मनुष्य देह, हा जो नरदेह जो आपल्याला दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे बरं का? प्राण्या पक्ष्यांपेक्षा एक वेगळा आहे मनुष्य देह, नरदेह म्हणजे प्राण्यांपेक्षा एक वेगळा आहे। 83,99,999 येणी या ठिकाणी कार्य करतात, पण 84 लक्ष जीव येणी, अर्थात हा नरदेह जो तुम्हाला दिलेला आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे। सगळ्या प्राण्यांपेक्षा, सगळ्या प्राण्या पक्ष्यांपेक्षा, सगळ्या जीवांपेक्षा वेगळा आहे। उभ्या कण्याचा निर्माण केला भगवंताने, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं आपल्याला, बरं का माऊली, जगण्याचं स्वतंत्र दिलं। आणि विशेष म्हणजे 4ही वाचा आपल्याला दिल्या, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4ही वाचा आपल्याला दिल्यात। अर्थात मुलाला जर भूक लागली तर मुलगा तो आईला सांगतो, आई अगं मला जेवायला दे, मला भूक लागलेली आहे। आपल्याला जर तहान लागली तर घरामध्ये आपण पाणी मागून घेतो, ऐकलंस का, 1 ग्लास पाणी दे मला प्यायला, मला तहान लागलेली आहे। प्राण्या पक्ष्यांना सुद्धा भूक लागते, जाणीव होते त्यांना की आपल्याला भूक लागलेली आहे, बरं का, जाणीव होते, परंतु सांगू शकत नाही। तहान लागलेली आहे त्यांना जाणीव होते, पण सांगू शकत नाही, कारण वैखरी त्यांना नाहीये। जी वैखरी तुम्हाला दिले भगवंताने ती त्यांना नाहीये। आणि खऱ्या अर्थाने मग आपण काय करायला पाहिजे, तर त्या वैखरीतून भगवंताचं स्तवन करायला पाहिजे, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे। आणि ज्या कारणास्तव तुम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, आणि खऱ्या अर्थाने फक्त भगवंताचं स्तवन घडावं, देवाचं स्तवन आपल्याकडून घडावं। आणि त्याच पद्धतीने बाबांनी नेमकं काय केलं, तर या ठिकाणी बाबा हरिभक्त परायण होते, माळकरी होते, आणि त्यांनी काय केलं, आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं। या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन आहे, ऐकतं काय, बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन आहे। पण बाबांचं परमार्थ किती
बाबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन आयोजित आपण केलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने माझ्याविषयी जर सांगायचं झालं तर माझ्या वयाच्या एवढा बाबांनी परमार्थ केलेला आहे, बरं का. माझं जेवढं वय आहे ना तेवढी वर्ष बाबांनी परमार्थ केलेला आहे. आपले आईसाहेब या ठिकाणी बसलेले आहेत, आईसाहेबांनी तेवढी वर्ष परमार्थ केलेला आहे, तेवढी वर्ष त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत होते. खरं तर बाबांचं जीवन जर पाहायला गेलं तर अतिशय काबाड कष्ट करून, अतिशय मेहनत घेऊन बाबांनी आपल्या मुलांचं संगोपन केलं, बरं का. बाबांच्या पश्चात आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, त्याचप्रमाणे वनिताताई असतील, वैशालीताई असतील, आणि 2 वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालं आमच्या सुनीताताई, नातवंड आहेत बाबांची, बाबांच्या धर्मपत्नी अर्थात आपल्या आईसाहेब, वंदन आईसाहेब, आणि हा संपूर्ण कशिवले परिवार अर्थात दिनेश असेल, आमचा गुरुनाथ दादा असतील, रमेश दादा असतील, गणेश दादा असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण काकडपाड्यातील ग्रामस्थ. बाबांनी या ठिकाणी या कशिवले परिवारामध्ये कार्य करत असताना आपल्या मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं. अतिशय नम्रतेने जगले बाबा, अतिशय नम्रतेने. अनेक संकटांना सामोरे गेले असतील, अनेक प्रसंगांना सामोरे गेले असतील, अनेक प्रकारचं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना झालं असेल, पण सगळं काही सहन करून, कुठल्याही प्रकारे वादविवाद न करता, कुठल्याही प्रकारे मत्सर तिरस्कार मनामध्ये न आणता, जेवढं चांगल्या मनाने जगता येईल तेवढ्या चांगल्या मनाने जगले, आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये काबाड कष्ट करून, अतिशय मेहनत घेऊन, घाम गाळून, कष्ट करून आपला उदरनिर्वाह बाबांनी केला, आणि मुलांचं सुद्धा चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खरं तर या ठिकाणी आज आपल्याला अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे तरुण पाहायला मिळतात, पण आज आमच्या बाबांनी, आई साहेबांनी केलेले संस्कार आमच्या ज्ञानेश्वर दादाकडे दिसतात. परमार्थिक क्षेत्रामध्ये ते कार्य करतायत. एवढंच नाही, आपल्या घरात किती मुलं आहेत, कशा पद्धतीने आहेत, कशा पद्धतीने जगतात, वागतात, बरं का. ते किती कमवितात, यापेक्षा विशेष करून ते किती सुसंस्कारित आहेत याला विशेष महत्व आहे. किती सुसंस्कारित आहेत म्हणजे घरामध्ये एखादा निर्व्यसनी मुलगा असणं ही त्या घराची श्रीमंती आहे, समजतं ना. घरामध्ये एखादा निर्व्यसनी मुलगा असणं या त्या घराची श्रीमंती आहे. आणि खऱ्या अर्थाने व्यसन करायला काही संस्कार करावे लागत नाही, पण निर्व्यसनी राहायला मात्र संस्कार करावे लागतात, बरं का. व्यसन करायला संस्कारांची गरज नाही, ते आपोआप होत आहे, त्याला काही शिकवण द्यायला लागत नाही. पण निर्व्यसनी राहायचं म्हटल्यानंतर त्यासाठी संस्कार असावे लागतात. आणि आज ज्ञानोबावर अर्थात आमच्या ज्ञानेश्वरावर त्या ठिकाणी आई वडिलांचे चांगल्या प्रकारे संस्कार आहेत, आणि म्हणून या समाजामध्ये सुद्धा तो कार्य करताना आपल्याला दिसतोय. निर्व्यसनी म्हणून या ठिकाणी तो आपलं कार्य करतोय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतोय. आता त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर आपण नेहमी सांगत असतो, आम्ही आमच्या प्रवचनातून नेहमी सांगतो, माणसाच्या बरोबर काहीही जात नाही, बरं का. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आपण येताना काही घेऊन आलेलो नाहीत, काहीही घेऊन आलेलो नाहीत, आणि जाताना सुद्धा आपण असं म्हणतोय काहीही घेऊन जात नाहीत, बरं का. आता काहीही याच्यामध्ये सगळ्या नाशिवंत गोष्टी आल्या माऊली, की ज्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर झटतोय, धावपळ करतोय, आयुष्यभर काय करतोय आपण, कबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय, पळपळ पळपळ पळतोय. कशासाठी? कोणालाही विचारा तुम्ही, बाबा तू जे काही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जी काही धावपळ करते ती कशासाठी? अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गरजा पूर्ण करण्यासाठी, बरं का. फक्त प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, अलग लक्षात. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. काहींना चटणी भाकरी खाऊनही तृप्ती मिळते, तर काहींना पंचपक्वान्न खाऊनही समाधान मिळत नाही. गरजा वेगवेगळ्या आहेत ना. काहींनी नुसतं साधा शर्ट पॅन्ट जरी घातला तरी त्याला समाधान वाटतंय, पण काहींनी चांगल्या उच्च प्रतीचा 10-12 हजाराचा आधी 50 हजाराचा कोट जरी घातला तरी त्याला ते समाधान प्राप्त होत नाही. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाची धावपळ पण वेगवेगळी आहे, बरं का. आणि मग प्रत्येकाची धावपळ त्यासाठीच असते, कुठेतरी 4 पैसे कमवून आणावेत, आणि आणायलाच पाहिजेत ना. आपल्या गरजा जर पूर्ण करायच्या तर मग त्यासाठी धावपळ केलीच पाहिजे. आपल्या मुलाबालांचं संगोपन जर आपल्याला करायचं आहे
आपलं घर जर आपल्याला चालवायचंय, सांभाळायचंय, संसार जर सांभाळायचाय, घराला घरपण जर द्यायचंय, संसारामध्ये जर रममाण व्हायचंय, तर त्यासाठी आपण काम केलंच पाहिजे, कार्य केलंच पाहिजे. पण प्रत्येकाचं उत्तर एकच असतंय, घरदार झालं पाहिजे, शेतीवाडी झाली पाहिजे, पैसा अडका गोळा करून ठेवला पाहिजे, थोडी संपत्ती पाहिजे. का? आपल्याला उपयोगी येते, आपल्याला गरजेची आहे. आपण जे बोलतोय की नाही, जाताना मनुष्य काही घेऊन जात नाही, ते यापैकी काहीही घेऊन जात नाही, काहीही नाही. चुकून जरी एखाद्या बाबाच्या कानामध्ये वाली राहिली आणि स्मशानात गेल्यानंतर जरी घरी पूर्ण आठवण झाली, तरी पण त्या परत स्मशानात जाऊन काढून घेतात. मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, ही गोष्ट मी प्रत्यक्ष बघितलेली बरं का. चुकून जर एखाद्या आईच्या कानातले काढायचे राहिले बरं का, आणि ते स्मशानात गेल्यानंतर ज्या मुलींना समजलं की आईच्या कानातले काढायचे राहिले, मुलांना समजलं, तर तिथे जाऊन काढून घेतात. घ्या ना, त्याचं पाणी होण्यापेक्षा, माती होण्यापेक्षा काढलं पाहिजे, तेवढंच सत्य आहे. पण मग त्या ठिकाणी पाहणाऱ्यांनी विचार केला पाहिजे, माणसाच्या बरोबर काय येत आहे. गेलेला माणूस आहे त्याला काय समजता येते, पण तुमच्या आमच्यासारखे पाहणारे जे असतात ना, त्यांनी विचार केला पाहिजे माणसाच्या बरोबर काय येत आहे. ऐका ना, बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर बाबांनी बरंच काही बरोबर घेऊन गेले. बाबा बरंच काही बरोबर घेऊन गेले. त्यापैकी सांगतो ना तुम्हाला, तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चेन असेल तर ती लोक काढून घेतात बरं का. माई माऊली, कितीही मोठी गंटन असली आणि तुमची किती जरी प्रीतीची असली, प्रेमाची असली बरं का, तरी सुद्धा ते काढून घेतात. तुमच्या अंगावरचं दाग दागिने सगळे काढून घेतात. माई माऊली, तुम्ही स्मशानात जात नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाहीत. बरोबर आहे की नाही दादा? करगोटा पण काढून घेतो, करगोटा पण काढून घेतो. पण एकीकडे जर बघितलं, तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर काही हिंमत आहे कोणाची हात लावायची आहे? तुमच्या बरोबर काय जात आहे? तुळशीची माळ तेवढी जाते ना. तुळशीची माळ तर बाबांच्या बरोबर गेलीच गेली, पण तुळशीच्या माळेच्या बरोबर बाबांनी पुण्याचा गाठोडा बरोबर घेऊन गेले, पुण्याचा गाठोडा बरोबर घेऊन गेले. कारण का माहितीये का, या माणसांच्या बद्दल जर सांगायला गेलं, कदाचित ते पैशाने गरीब असतील पूर्वी. आज ज्ञानोबा मस्त करता कमवता झाला, चांगले संस्कार त्याच्यावर आई वडिलांनी केले, म्हणून आज अतिशय चांगल्या प्रकारे स्थिती पाहायला मिळते. पण कदाचित या आई वडिलांनी अतिशय गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढले असतील, पण पैशाने जरी गरीब असली, श्रीमंतीने जरी गरीब असली, तरी ही माणसं मनाने मोठी होती. कारण रस्त्याला लागून घर आहे. मला वाटतंय की या रस्त्यातून जाणारा कोणीही माणूस इथून तहानलेला गेला नसेल, भुकेलेला गेला नसेल. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली या माणसांनी, आणि म्हणून ही माणसं विचाराने श्रीमंत होती. आपले बाबा विचाराने श्रीमंत होते. आता आपला वाशिमला जाण्याचा मार्ग हाच, पण कधीतरी घाई असल्यानंतर ह्या माणसांचा डोळा चुकून जायचा जर प्रयत्न केला बरं का माऊली, आणि यांची जर नजर गेली तर हाक मारणार, बोलावणार, पाणी तरी घ्या, चहा तरी घ्या बरं का, बस उठ करणार. आणि अशा प्रकारची माणुसकी असलेली माणसं, अशा प्रकारे नम्रतेने वागणारी माणसं आज या कलियुगामध्ये खूप कमी पाहायला मिळतात. आणि अर्थात अशा प्रकारे ही श्रीमंती बाबांच्या बरोबर गेली. ही श्रीमंती बाबांनी, विचारांची श्रीमंती असेल, कर्माची श्रीमंती असेल, कार्याची श्रीमंती असेल, निश्चित बाबांनी त्या ठिकाणी आपल्या बरोबर पुण्याचा गाठोडा घेऊन गेलेले आहेत. दुसरं, बाबा या ठिकाणी वागत जगत असताना सुतार व्यवसाय होता त्यांचा ना, सुतार काम करायचे नाही का. सुतार काम करत असताना नाही का, त्या ठिकाणी जर पाहायला गेला तर बाबांची सुरुवात जर पाहायला गेली तर अगदी 10 रुपये मजुरीने झाली असेल बरं का. कारण सुरुवातीला मी 30 रुपयामध्ये काम केलेले शिकत असताना. बाबांचा विचार जर केला तर 10 पेक्षा पण कमी असेल. बाबा खरं की कुठे 3 रुपये. मग बघा, 3 रुपयाने काम केलेले, 3 रुपये रोज. आज फक्त कल्पना करा की आपल्याकडे 3 रुपये मिळाले तर पोरं पण हात घालत नाहीत बाबा. आता पोरंही हात घालत नाही. 5चा डॉलर दिसला तरी हात घालत नाही. भाऊ खरं आहे की कुठे? 5 रुपयाचा डॉलर दिसला तरी पण हात घालत नाही. त्यांना 10ची नोट जर दिसली तर एखादा लहान मुलगा हात घालतो, लहान मुलगा बरं का. 3 रुपयामध्ये या लोकांनी काय केलं असेल फक्त कल्पना करा. त्याच्यामध्ये ही 4 मुलं सांभाळायची आहेत, घरदार सांभाळायचं आहे, आपल्या आवडीनिवडी सगळ्या काही सांभाळायच्या आहेत. कसं केलं असेल या माणसांनी, कसं केलं असेल? आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण कधी सांगताना काय सांगतो माहितीये का, ही माणसं पैशाने गरीब होती, 100% सत्य आहे. आपल्या आई वडिलांची परिस्थिती जर पूर्वीची पाहायला गेलं तर जवळजवळ 90% लोकांची तीच परिस्थिती होती. 90% बरं का, 90% लोकांची तीच परिस्थिती होती बरं का.
घर कोणाची होती पण घरात समाधान होतं. घर कोणाची होती पण घरात समाधान होतं. कारण का माहितीये का, खऱ्या अर्थाने ते संस्कार पाहायला मिळायचे, खऱ्या अर्थाने ते जगणं वागणं अतिशय चांगल्या प्रकारचं पाहायला मिळायचं. आजही ज्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत ना, त्या घराचा विचार करा, तुम्हाला खऱ्या अर्थाने धर्माची संस्कृती आणि संस्कारांचं दर्शन तुम्हाला त्या घरात घडेल. कसं वागायचं जगायचं आम्हाला माहित नाही. आम्ही घरामध्ये जाताना आमचा दरवाजा जर उघडा असेल तर आम्ही डायरेक्ट लात मारून आतमध्ये जातो. काही वेळेला जर उघडला नाही ना माऊली तर लात मारणारी माणसं आहेत. दरवाजावर कधीही लात मारू नये, बरं का. लात मारताना तुम्हाला एखाद्या जर वृद्ध माणसाने बघितलं किंवा वृद्ध आजीने जर बघितलं तर तुम्हाला अगदी बोलल्याशिवाय राहणार नाही. बोलणार तुम्हाला, दादा या वरांड्याची अर्थात या उंबरट्याची पूजा करून आम्ही आतमध्ये प्रवेश करत असतो. म्हणून जुनी माणसं जी आहेत ना, ती सकाळी उठल्याबरोबर पहिले तुळशीवर पाणी टाकणार. अगदी ज्या काही बाया आहेत ना, बरोबर आहे की नाही. आताच्या महिलांना कळत नाही ते. माऊली, शहरामध्ये एका सासूने एका सुनेला पावसाळ्यात सांगितलं, आज लवकर उठलेस ना. ऐकताय ना काय बोलली ती सासू? ऋतू कोणता आहे? पावसाळा. पावसाळ्यामध्ये ती सून कधीतरी एक दिवस लवकर उठली, लवकर आवरलं म्हणून ती सासू बोलते, आज लवकर उठलेस ना, एक लोटाभर पाणी त्या तुळशीला घाल, दर्शन घे, पाया पड. त्या वेळेला ती सून काय बोलते माहितीये का, एवढा पाऊस वरून पडतो, माझ्या लोटाभर पाण्याची काय गरज आहे. समजतंय ना. अरे ज्याचं विश्व आहे त्याला मोदकांची काय गरज आहे. विश्व निर्माता तोच आहे ना. विश्वनिर्माता तोच आहे की नाही. आपण काय बोलतो, देवाची करणी ना. नारळामध्ये पाणी त्याने नेले. नारळ कोणी आणले? देवानी. तेच नारळ फोडतो आपण, त्याचा किस काढतो, त्याच्यात गुळ सगळं काही करतोय, बरोबर आहे. सारवून बरोबर बनवतोय त्याचं, ते परत आता अगदी काय असेल ते त्याचे मोदक बनवतो. हे सगळ्या गोष्टी ज्या आपण घेतोय त्या सगळ्या गोष्टी देणारा कोण आहे? देव. पण त्याला आपण मोदक देतो की नाही? आपल्या समाधानासाठी, आपलं मन प्रसन्न व्हावं म्हणून, बरं का. आणि म्हणून मग तुला जगावी म्हणून तुला पाणी घालायला सांगत नाही, तुला जगण्याचा मार्ग कळावा म्हणून ती सासू बिचारी तुला पाणी घालायला सांगते. विशेष म्हणजे पूर्वी महिला सकाळी उठल्या की तुळशीला पाणी घालायच्या आणि तुळशीला पाणी घालून घरामध्ये प्रवेश करताना पहिले उंबरट्याची पूजा करायच्या. उंबरट्याला हळद कुंकू, आजही तुम्ही कित्येकांच्या घरी गेलात ना तर तुम्हाला उंबरट्याला हळद कुंकू लावलेलं दिसेल, दोन्ही साईडला 2 फुलं ठेवलेले दिसतील आणि मग घरामध्ये प्रवेश करणार. सूप जर बाजूला पडला असेल तर सूपाला लात मारून बाजूला करणाऱ्या महिला आम्ही आज पाहतोय. पण ही क्रिया जर एखाद्या म्हातारीने, एखाद्या आजीने जर बघितली तर त्याच ठिकाणी त्या सुनेला 4 शब्द सुनवल्याशिवाय राहणार नाही. कारण तिला माहिती आहे, सुपाला लात मारणे, झाडूला लात मारणे, काय एखाद्या भरलेल्या भांड्याला लात मारणे ही अवदसेचं लक्षण आहे, अवदसेचं लक्षण आहे, बरं का. अनेक गोष्टी आहेत त्या. आणि म्हणून मग ही माणसं जी आहेत ना, तर बाबांच्या बद्दल जर सांगायचं गेलं तर बाबा कदाचित सुरुवातीला पैशाने गरीब असतील, श्रीमंतीने गरीब असतील, संपत्तीने गरीब असतील, पण मनाने एवढे श्रीमंत होतं की भुकेल्याची भूक आणि तहानल्याची तहान या माणसांनी जाणली. खऱ्या अर्थाने धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती काय असते ती या माणसांकडे पाहून आपल्याला कळत आहे. कारण आयुष्यभर संघर्ष केला ना या लोकांनी, बरं का, आयुष्यभर संघर्ष केला. काल आमच्या गावात एक बाबा वारले, आपले वाघेर यांचे, बरं का. त्यांच्याबद्दल पण बोलताना आयुष्यभर संघर्ष, मेहनत केली, कष्ट केले, काबाड कष्ट केले, पण चोरी लबाडी करायची कधीही बुद्धी या माणसाला सुचली नाही. कोणाचा द्वेष मत्सर करण्याची कधीही बुद्धी या माणसाला सुचली नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवाला आवडणारी भक्ती बाबांनी केली, देवाला आवडणारी भक्ती बाबांनी केली. आणि हाच पुण्याचा गाठोडा ठेवून आजपासून त्यांचा प्रवास सुरू होणार आहे यमलोकाकडे, बरं का. आजपासून त्यांचा प्रवास यमलोकाकडे सुरू होणार आहे. असं म्हणतात 13 दिवस आपल्या घरातला जो माणूस जातो तो 13 दिवस, बरं का, जीवात्मा म्हणून आपल्या दरवाजाजवळ असतो, आपल्या घरात असतो. आणि 13व्या दिवशी ज्ञानदान झालं, जलदान झालं, अन्नदान झालं की मग
त्या माणसाचा, त्या जीवात्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो, बरं का. आता यमलोकाकडे सुरू होत असताना 16 प्रकारची नगरं त्या ठिकाणी लागतात. पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. त्या नगरामध्ये तुमच्या गाठीशी पुण्य आहे की पाप आहे त्याप्रमाणे तुम्हाला सहकार्य होत आहे. नगर म्हणजे अशी नाही काय, उशीत सोडला, कशिवली सोडली, आपला पलसोलचा पाडा सोडला, पलसोली सोडली, मधली 2-4 घरा सोडली का मग काकडपाडा आला, बरं का. रस्ता पण चांगला आहे, अगदी काही टेन्शन नाही. इकडे थोडी उचला पडे पण इकडे जरा बरं आहे. तिथे 16 प्रकारची नगर म्हणजे त्या नगरांमध्ये प्रत्येक माणसाला जाताना, प्रवास करताना त्रास होतोय. म्हणजे तलवारीच्या पातीची धार असलेल्या पानांना, झाडाच्या पानांना खेटून जायचंय, किती त्रास होत असेल सांगा. पोहाची नदी पार करायची, नाश रक्ताची नदी पार करायची आहे, वैतरणी नदी तिचं नाव आहे. तुमच्या गाठीला जर पाप असेल तर हे सगळं भोगावं लागते, पण तुमच्या गाठीला जर पुण्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य होत आहे, बरं का. पुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. बाबांच्या विषयी सांगायचं झालं, जरी तुम्ही म्हणत असाल बाबांनी काही बरोबर नेलं नाही, तरी माणसाच्या बरोबर एक तुळशीची माळ जाते, ती तुळशीची माळ बाबा घेऊन गेले आणि तिच्या बरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली पुण्य कर्म अर्थात पुण्याचा गाठोडा बाबांच्या बरोबर आहे, बरं का. आणि म्हणून माणसाने कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा, अर्थात ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आपले कैलासवासी गोविंद महादू कशिवले बाबा. बघा ना, त्यावेळेला अगदी सुतार काम करत असताना, घराचं वगैरे काम करताना, कोणाकडे पैसे असोत नसोत, बरं का, त्यावेळेला सहकार्य पण बऱ्याच लोकांना केलं त्यांनी, भरपूर लोकांना सहकार्य केलं. कोणी देवोत नाही देवोत, एखादा आडलेला नडलेला असेल त्याच्या घरी जाऊन त्याचं जे काही काम असेल ते करणं, अशा प्रकारचे या माणसांनी काम केलं. यांना पैशांपेक्षा शब्दाची गोडी खूप होती, बरं का. या माणसांना पैशांपेक्षा शब्दाची गोडी खूप होती, शब्दाची आवड खूप होती. ज्या वेळेला बाबांचं असं झालं आणि इकडनं मी घरी गेलो, आठवणी कशा असतात बघा. घरी गेल्यानंतर माझी मिसेस बोलते, बरं का, बाबांची आठवण आपल्या घरी आहे. म्हटलं हो, राहतील ना बाबा आठवणीमध्ये, कारण येता जाता आपल्याला कधी हाक मारल्याशिवाय, घरात बोलवल्याशिवाय म्हटलं बाबा कधी राहिले नाहीत, कधीच नाही. आई असो, बाबा असो, बाहेर जे पण कोणी असतील ना, या. आता कधीतरी घाई असल्यानंतर मगाशीच मी बोललो, डोळा चुकून जायचा प्रयत्न जरी केला तरी ह्या माणसांची नजर गेल्यानंतर त्यांनी आवाज दिलाच समजा, दिलाच आवाज समजा, बरं का. तर मी म्हटलं हो, आहेत ना आठवणींच्या रूपाने बाबा आपल्या बरोबर आहेतच. बाबा आठवणींच्या रूपाने बऱ्याच आहेत. नाही नाही म्हणे, तशी नाही, वस्तू रूपाने आठवण आहे. मलाही माहिती नव्हतं काय वस्तू दिली बाबांनी. काय म्हणते, वस्तू रूपाने बाबांची आठवण आपल्या घरी. म्हटलं काय, बोलते एक दिवशी आपण गेलो होतो, त्या दिवशी 4-5 धोपाटणी बाबांनी बनवली होती, कोणाला तरी द्यायला, आणि त्यातला धोपाटणं उचलून आपल्याला दिलं. ते धोपाटणं आजही मी म्हणे वापरते, बरं का, आजही म्हणे मी वापरते. हे माझ्या घरचं उदाहरण झालं. प्रत्येकाच्या घरचं काही ना काही असेल, बरं का. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर ह्या माणसांनी काय केलं माहितीये का, अडलेल्याची आड जाणली, नडलेल्याची नड जाणली. कोणाचा द्वेष केला नाही, कोणाचा मत्सर केला नाही, कोणाचा तिरस्कार केला नाही. जेवढं नम्र त्याने जगता आलं तेवढं नम्र त्याने जगले, बरं का. मला तरी वाटतंय बाबांच्या आयुष्यात बाबांनी कोणाशी भांडण केलं नसेल, कधीच नाही. कारण असे वाद करणारा स्वभाव त्यांचा नव्हताच, बरं का. काय झालं, घराचं काम करता करता घरावरून पडलेले एकदा ना, तो आजार, त्यांना मार त्यांना लागला. आणि मार लागल्यानंतर ते हळूहळू हळूहळू अपंगत्व आलं त्यांना, नाही का. आणि मग कसं असते बघा, माणसाचे दिवस काय तेच राहत नाहीत. मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्याला शिकवलं, बरं का. बाबांनी बाबांच्या पोटाला चिमटा घेतला असेल, कधी स्वतःच्या हौज मौज गरजा कधी पूर्ण केल्या नसेल, कधी चांगल्या कपड्यांची अपेक्षा पण केली नसेल. ज्ञानोबाच्या शिक्षणाच्या वेळेला, बरं का, ज्ञानेश्वरच्या शिक्षणाच्या वेळेला कधी बाबांनी मोठे सण साजरे पण केले नसतील कदाचित. त्याला शिकवलं, मोठं केलं त्याला. पण मुलांचं कर्तव्य काय बघा, ज्या वेळेपासून ज्ञानेश्वर कामाला जायला लागला ना, त्या दिवसापासून ज्ञानेश्वरने बाबांना कुठेही कामाला जाऊ दिलं नाही, कुठेही कामाला जाऊ दिलं नाही. घरात बसून त्यांची सेवा केली. बाबा तुम्ही हालचाल करू नका. कधीतरी आता ही माणसं आहेत, त्यांनी आयुष्यभर काम केले, ती घरी कशी बसणार. कधीतरी बाबांना वाटायचं, मला सांगायचं ज्ञानोबा कधीतरी, की ते शेती वगैरे कुठे प्लॉट वगैरे होते, ते तिथे जमीन लावायला बघायची. ज्ञानेश्वर बोलायचं, नको बाबा, कशाला उगीच आता तुम्ही ताणताण करता. पण आयुष्यभर ज्यांनी काबाड कष्ट केले ती माणसं कशी गप्प बसतील,
बरं का, तरी सुद्धा ते करायला बघायचे. पण ज्ञानेश्वर स्वतः सांगायचं, बाबा नको, आता येतात ना 4 पैसे, आपल्याला सुखाने जगतोय, सुखाने खातोय ना, सुखाने राहतोय ना आपण, तेवढं बस झालं. बरं का, या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं सांगावं असं वाटतंय की गेली 6 महिन्यापासून बाबांना आजार, अर्थात तो त्रास जास्त जाणवायला लागला. पूर्वी पडलेले घरावरून पण तो आता त्रास जास्त जाणवायला लागला. वृद्धाप अवस्थेमुळे नाही का त्यांना त्रास झाला. काय करावं त्या मुलाने? घरामध्ये राहून काम करायला सुरुवात केली. ऐके, ऑफिसचं काम घरी घेतलं. 2 दिवसातून 3 दिवसातून ऑफिसला जाणार आणि विशेष करून बाबांची काळजी घेणार, बाबांची सेवा करणार, बाबांची मॉलिश करण्यापासून, बरं का, कारण प्रत्येक मुलाला वाटतंय ना, माझा बाप भले खोटेत पडलेला काय नाही असावा, पण तो असावा. कारण जोपर्यंत खाटमध्ये जरी माझा बाप आहे ना, तरी पण त्याचं आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी आहे ना, नाही का, त्यांचं मार्गदर्शन मला आहे ना. आणि प्रत्येक मुलाला असं वाटतंय बाबांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून, अधिक त्यांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून त्याने औषध उपचार केले, डॉक्टर उपचार वेळोवेळी केला. आणि शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, या पद्धतीने बाबांनी 80व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. बरं का, या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित साम. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्याला या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं असेल, मोकळं व्हायचं असेल, तर त्यासाठी भगवंत म्हणतात काही विशेष करू नका. जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल, तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून जर सुटायचं असेल, तर विशेष काय करू नका, फक्त मला चित्त अर्पण करा. तुम्हाला मोकळं करतोय मी, तुम्हाला सोडवतोय. बरं का, संसारामध्ये जसं वित्ताला महत्व आहे की नाही, तुमच्या बरोबर कधी माणसं असतात जोपर्यंत भाऊ खिसा गरम आहे तोपर्यंत, आहे की नाही. अशी कितीतरी माणसं आपल्या डोळ्यासमोर आहेत. आलं का लक्षात? समृद्धी आली काय ना संपली काय, नाही का, कितीतरी आहेत अशी. एकही नसायचा येण्याच्या आधी, बरोबर आल्याबरोबर 10-10, 12-12 माणसं त्यांच्या बरोबर. भाई काय ना, दादा काय ना. अरे बापरे, दादाचं भाईचं शोषण करून करून खोखळा करून टाकला. आता एकही नाही. बरोबर, जोपर्यंत माणसाकडे वित्त आहे तोपर्यंत संसारामध्ये त्याला किंमत आहे, प्रपंचामध्ये त्याला किंमत आहे. परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर परमार्थामध्ये वित्ताला महत्व नाही, तुमच्या चित्ताला महत्व आहे. आणि म्हणून चित्त पाहिजे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून ते भगवंत म्हणतात, चित्त मला द्या, चित्त अर्पण करा, तुम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवतो, तुम्हाला या संसारूपी भवसागरामध्ये तारतोय. आता जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सुटायचं म्हटल्यानंतर पहिला विचार केला पाहिजे की आपला जन्म कसा झाला आहे. जन्माला येण्याचे प्रकार 3 आहेत. बरं का, एक स्वइच्छा आहे, एक परिइच्छा आहे आणि एक अनिच्छा आहे. बरं का, स्वतःला जेव्हा पाहिजे तेव्हा जन्माला यावं, ऐकताय ना, स्वतःला जेव्हा पाहिजे तेव्हा जन्माला यावं आणि स्वतःला जेव्हा पाहिजे तेव्हा या सृष्टीवरचा आपण कार्यभाग संपवावा. त्याला संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारे. तुम्हा आम्हाला सोडवण्यासाठी, तुम्हा आम्हाला जाणीव करून देण्यासाठी, तुम्हा आम्हाला धर्माची शिकवण देण्यासाठी, तुम्हा आम्हाला देव, देश आणि धर्म याची ओळख करून देण्यासाठी संत परत येत असतात. पण येणंही त्यांच्या हातात असतं आणि जाणंही त्यांच्या हातात असतं. अलग लक्षात, येणंही त्यांच्या हातात आणि जाणंही त्यांच्या हातात. बघा तुम्ही संतांचं चरित्र वाचा, मग नक्की कळेल येणंही आणि जाणंही त्यांच्या हातात कसं. 80-90 वर्षापर्यंत आम्ही या ठिकाणी काम करतोय, तरी पण आम्हाला जावंसं वाटत नाही. काय 105 वर्ष कार्य करणाऱ्या बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं प्रवचन होतं. आता जिथे प्रवचन असेल तिथे 15 मिनिटं लवकर जाऊन आपलं बसावं, त्या बाबांविषयी काहीतरी विचारणा करावी, माहिती घ्यावी. कारण महत्वाचा विषय सुरुवातीचा तो असतो ना, नाही का. ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रवचन करायचे, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं प्रवचन करायचे, थोडीफार तर माहिती पाहिजे. 105 वर्ष कार्य करायला बाबा, नातवांची लग्न बघितली त्यांनी.
बरं का? कारण 50व्या वर्षी, वयाच्या 45-50व्या वर्षी माणूस आपल्या मुलांची लग्न पाहतो, बरोबर आहे? 70-75व्या वर्षी माणूस आपल्या नातवांची लग्न पाहतो, जर मिळाला 80व्या वर्षापर्यंत, जर वेळेवर सगळ्या काही गोष्टी झाल्या तर. आणि 100 वर्ष म्हटल्यानंतर पंतवांची लग्न बघितली ना. पण जाताना आजोबांनी काय इच्छा करावी, काय इच्छा करावी? आता जगणं संपलं पाहिजे ना, त्याचं संपलं पाहिजे की नाही? अरे 21-22व्या वर्षी जर माझी माऊली संजीवन समाधी घेते, काय जे कार्य आहे ते केलं ना. ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृत अनुभवासारखा ग्रंथ निर्माण केला, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली, जे कार्य करायचं ते केलं. किंबहुना तुमचे केले, काय म्हणतात माऊली, धर्म कार्य सिद्धीस गेले. आता माझी जे उरले पायिकपण जाताना मागितलं, काय मागितलं? मला उदंड आयुष्य लाभावं म्हणून नाही, माझ्यासाठी नाही, माझ्या स्वतःसाठी नाही, फक्त माझ्या घरासाठी किंवा माझ्याच माणसांसाठी नाही, विश्वासाठी, विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आता विश्वात्मक देवे येणे वागेदने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसायदान. हे 21-22 वर्ष कार्य केलं आणि 21-22व्या वर्षी ज्ञान संजीवन समाधी माऊलींनी घेतली. 40-45 वर्ष या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार करा. एकदा ज्या कार्यासाठी आपण आलोय ते कार्य संपलं ना की माणसाने वाट पाहावी त्याची, बरोबर आहे की नाही? म्हणजे तयारीत असावं, स्वतःहून तयारी पाहिजे. कधी येऊ द्या, कोणत्या वेळेला येऊ द्या, त्याला जीवनमुक्त म्हणतात, जीवनमुक्त, बरं का माऊली? आणि त्या जीवनमुक्ताची अवस्था सांगत असतात संत म्हणतात, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि आत्मा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. बरं, अशी अवस्था असलेला माणूस, ज्याची स्वतःहून तयारी झालेली आहे की नाही, असा अवस्थेत असलेला माणूस ऍक्सिडेंट मध्ये जरी गेला, कुठेतरी रानावनात जाऊन त्याला काही चक्कर आली, भोवळ आली, पडला, काही काळ त्याचा मृतदेह तसाच राहिला, कोळ्या कुत्र्याने जरी खाल्ला तरी काही फरक पडत नाही. संत म्हणतात, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. ऐका ना, का आत्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना तुमच्या देहाने काय केलं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून संतांनी नंतरच्या शरीराचा विचार केला नाही, आत्मा गेल्यानंतरच्या शरीराचं माझं काय होईल त्याचा विचार केला नाही. आत्मा असताना माझ्या देहाने काय केलं पाहिजे, आत्मा असताना माझ्या शरीराने काय केलं पाहिजे याचा विचार करून धर्माचं कार्य केलं, देवाचं कार्य केलं, देशाचं कार्य केलं आणि म्हणून ते जीवनमुक्त झाले, जीवनमुक्त झाले. बरं का? कित्येक वर्ष कार्य करून सुद्धा काही माणसांना या ठिकाणी निरोप घेता येत नाही. पण संतांचं कसं असतं माहितीये का? येणंही त्यांच्या हातात असते. कधी जायचं? खऱ्या अर्थाने आता चला काकडपाड्यामध्ये गरज आहे, ऐकताय ना, जायला पाहिजे. उशीर मध्ये गरज आहे, जायला पाहिजे. पळसोलीमध्ये गरज आहे, जायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी धर्म कार्य, काय म्हणतोय आपण, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ज्ञानाचा लोप पावत चालला की त्या ज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्म्याला ज्ञानेश्वरांच्या रूपात यावं लागतंय. संतांचं येणं कसं आहे? त्यांच्या हातात आहे. जाणं कसं आहे? त्यांच्या हातात आहे. म्हणून त्यांना म्हणतात स्वइच्छा, स्वतःची इच्छा, बरोबर आहे. एक परिइच्छा, परिइच्छा म्हणजे भक्ताने हाक मारावी आणि देवाने अवतार घ्यावा. समजतंय ना? भक्ताने हाक मारावी आणि देवाने अवतार घ्यावा. हे द्वारकाधीशा धाव. श्रीकृष्ण भगवंतांना त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं, द्रौपदीला वस्त्र पुरवण्यासाठी, अर्जुनाचा उद्धार करण्यासाठी, पांडवांचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी भगवंतांना यावं लागलं. बरं, काय यावं लागतंय? गीतेमध्ये ते मांडलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भक्तांनी हाक मारावे आणि भगवंताने यावं.
महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणी सिंह झाला. तुम्ही दशा अवताराचं बघा, 10 अवतार देवाचे जर पाहायला गेला, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कल्की, 10 अवतारांचा जरी मी विचार केला तरी पण भक्ताने हाक मारावी, धर्मावर संकट यावं, धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, अनेक उदाहरणं आहेत. माणसासाठी काय, भक्तासाठी काय, गजेंद्रुनी हाक मारावी आणि देवाने धावावं. गजेंद्र महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. म्हणजे एखाद्या हत्तीने हाक मारावी आणि भगवंताने यावं. अर्थात ज्या ज्या वेळेला भक्त बोलवतोय त्याच्या वेळेला देव येतोय, म्हणून परिइच्छा म्हटलेलं आहे. परिइच्छा, परिइच्छा. बरं का? आता आपल्यावर येऊ आपण. संत स्वइच्छा, देव परिइच्छा. आपलं येणं जे आहे ते कसं आहे बरं? आपलं येणं कसं आहे? आपला जन्म होण्याच्या आधी ज्या वेळेला आपले आई वडील मुलाची इच्छा करत होते, मुलगा मुलगा म्हणून करत होते, त्यावेळेला लोक विचारत होते, अरे कशाला मुलगा पाहिजे? ऐकताय ना? लोक विचारत होती कशाला मुलगा पाहिजे. त्यावेळेला आपल्यांचा पहिलं वाक्य होतं, पहिलं उत्तर होतं, वंशाला दिवा पाहिजे. बरोबर आहे बाबा? पहिलं वाक्य आपलं काय? वंशाला दिवा पाहिजे. मग त्यांना जर सांगितलं की मग ठीक आहे, हरकत नाही, पण का? मग एवढी संपत्ती आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, सांभाळायची कोणी? दुसऱ्याच्या कशात घालायची आहे? ही उत्तर त्यांची. भाऊ खरं आहे का खोटं आहे? ही उत्तर. वंशाला दिवा पाहिजे, पण कधीतरी त्यांनी घरात दिवा तर लावला पाहिजे. काय? कधीतरी दिवा लावला पाहिजे ना. भाऊ परवा एक ठिकाणी कार्यक्रम होता, गणेश पूजन केलं, मोठा नेता त्या ठिकाणी आला. बरं का? नेता म्हटल्यानंतर सगळी बाजूला झाली. महाराज म्हणे पूजा करून घ्या महाराजांकडून, नेत्या साहेबांकडून. तर साहेबांना अगरबत्ती ओवाळा सांगितली. ऐका ना, साहेबांना अगरबत्ती ओवाळा सांगितलं. साहेब एवढा मोठा 60-70 वर्षाचा काय असेल, त्याला अगरबत्ती ओवाळता येऊ नये, अशी अगरबत्ती ओवाळायला लागला तो. उजवीकडून डावीकडे, खरं तर डावीकडून उजवीकडे ओवाळायची असते. आपण अशीच ओवाळतो ना भाऊ, नाही का? अशी ओवाळतोय की नाही? अशी ओवाळायला लागला. सांगणार काय? म्हटलं महाराज, साहेब म्हटलं अशी ओवाळा. ठीक आहे, हरकत नाही. एकदा झाल्यानंतर परत नाही चुकायला पाहिजे ना. दिवा ओवाळा सांगितल्यानंतर पण तो असा ओवाळायला लागला. आलं लक्षात? म्हटलं ठीक आहे, चला आता यांनी आयुष्यात कधी घरी दिवा लावला नसेल, टाइम भेटेल तेव्हा ना. कधी अगरबत्ती ओवाळली नसेल. बरं का? हे संस्कार असतात. काय असतात हे? संस्कार. आणि हे फक्त आमच्या हिंदू धर्मामध्येच पाहायला भेटतंय. ऐकताय ना? 12-12, 15-15 वर्षाची पोरं होतात तरी दिवा लावायचा माहित नाही. हे फक्त आमच्या हिंदू धर्मातच पाहायला मिळते. तुम्ही इतर धर्मांचा जर विचार कराल तर 5 वर्षापासून त्या मुलाला शिकवण दिली जाते धर्माची, देवाची आणि देशाची. 5 वर्षापासून त्यांचं काय असेल ते. म्हणून आमचं येणं कसं आहे बघा. येणं कसं आहे आमचं? अनिच्छा. वासने संगे जन्म घेणे लागे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाली पाहिजे वासना. आलं का लक्षात? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काहीतरी मनामध्ये वासना निर्माण झाली आणि वासनेच्या संगे आमचा जन्म झाला आहे. आयुष्यभर जी गोष्ट आम्हाला आवडते, आयुष्यभर जी गोष्ट आम्ही करतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, आवड निर्माण होते, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय ना. ज्याने कधी प्रवचन श्रवण केलं नाही, ज्याने कधी कीर्तन श्रवण केलं नाही, गावात सप्ताह असून कधी गेला नाही, बसला नाही, कधीतरी लोकांनी सांगावं बाबा, अहो घरात पायरीवर बसून राहण्यापेक्षा गावात सप्ताह चालू आहे तिथे बसा, ऐका काय म्हणतोय. मराला टाइम नाही. आल्यावर बोलू नको मराला टाइम नाही म्हणून. उलट काही तर बोलतात, पण एवढा बांधलोय मी, एवढा बांधलेल्या अवस्थेमध्ये कसं काय जाणार? मोकळ्या माणसाचे ती मोकळी माणसाचे काम. संत म्हणतात हो, ती मोकळ्या माणसाचीच काम आहेत, पण जो आतून मोकळा आहे त्याची. समजतंय ना?
बाहेरून आम्ही पण बांधलेले आहेत ना. आता प्रवचन झालं कुठे नाही झालं की मला घराची आठवण येणार आहे. जो काही आपला धंदा व्यापार व्यवसाय असेल नोकरी असेल तिथे जाणंच आहे. बाहेरून आम्ही पण बांधलेले आहेत बरं का. आतून मोकळा आहे ना त्याची ही काम आहे, प्रवचन श्रवण करणं आणि कीर्तन श्रवण करणे. जे आतून बांधलेले आहेत ना, अभिमानाने अहंकाराने कामाने क्रोधाने लोभाने जे बांधलेले आहेत ना, ते कधीच प्रवचन कीर्तन श्रवण करणार नाहीत, त्यांना करूच देणार नाहीत. उलट द्वेष करणार, मत्सर करणार, तिरस्कार करणार, हसून घालवणार बरं का. पण त्यांना मूर्खांना हे कळणार नाही की हे फक्त आपणच करतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये. का? आम्हाला जाणीव नाही, आम्हाला हा नरदेह कशासाठी मिळाले, आम्हाला हा मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे ही जाणीव नसल्यामुळे आमच्याकडून हे अपराध घडतात, हे पाप कर्म घडतात. आमचं येणं म्हणजे अनिच्छा आहे, जन्म. बरं माणसाचा काय एकदाच जन्म होतो आणि एकदाच मरतो, काही वासनेचा जन्म परत परत होतो ना, बरोबर आहे की नाही बाबा. आता इथून तुम्ही काकडपाड्यातून उठलात का, प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला जर काही वाशिनमध्ये काम असेल, वाशिनमध्ये गेलात तुम्ही, वाशिनमध्ये गेल्याबरोबर जर एखाद्या हॉटेलमधून जर तुम्हाला जिलेबीचा सुगंध आला आणि तुमच्या जिभेला जर पाणी सुटला तर तिला पण काय म्हणतात, वासनाच म्हणतात ना तिला. वासनेचा जन्म झाला ना, पण पैसे खिशात नाही म्हणून मृत्यू झाला लगेच तिथेच. टाइम नाहीये, खायची इच्छा झाली पण टाइम नाही, गाडी पकडायची आहे, मृत्यू झाला त्या वासनेचा लगेच तिथं. असा विचारांचा जन्म मृत्यू अनेक वेळा होतो ना आमच्या अंतःकरणामध्ये. एखादं दृश्य आमच्या डोळ्याने बघितलं, एखादी श्री. आता एखादी श्री म्हणण्यापेक्षा या कलियुगामध्ये अशी काही माणसं आहेत की कपड्याच्या दुकानासमोर असलेल्या प्लास्टिकच्या बायांचं निरीक्षण करत बसतात. बराच वेळ बघितल्यानंतर बोलतो डोलमिटने म्हणजे प्लास्टिकची आहे. वासनेचा जन्म व्हायला निमित्त मात्र काहीतरी दृश्य त्याला आवडावं, काहीतरी दृश्य त्याच्या डोळ्यासमोर दिसावं, काहीतरी त्याला आवडली, मनाला आवडेल असं काहीतरी समोर दिसावं आणि वासनेचा जन्म होतो. त्याच ठिकाणी वासनेचा झालेला जन्म मृत्यू व्हायला वेळ लागत नाही. असा आमच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेला जन्म मृत्यू होत असतो. हा जन्म मृत्यू जर थांबवायचा असेल तर भगवंत म्हणतात मला फक्त चित्त अर्पण करा. किती सोपं आहे. या 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या विशिचित सम. तुमच्या अंतःकरणामध्ये होणारा जो वासनेचा जन्म आहे, जो विषयांचा जन्म आहे, जो विकारांचा जन्म आहे, जो व्यसनाचा जन्म आहे, परत परत होणारा जो जन्म मृत्यू आहे, तो जर तुम्हाला थांबवायचा असेल तर देवाला चित्त अर्पण करा बरं का. आमचा जन्म म्हणजे अनिच्छा आहे, अनिच्छा आहे. इच्छा नसताना आम्ही आलोय म्हणून तर केव्हा केव्हा बोललो ना, म्हणून तर केव्हा केव्हा बोललो ना. कोण आहे का इथं जन्माला आल्याबरोबर ओम बोललाय? नाही, रडत आलोय आम्ही, रडत आलोय. अनिच्छा, वासनेने जन्म घेतलेला आहे बरं का. पण जरी वासनेने जन्म घेतला असेल ना दादा, तरी आपल्याला उद्धार करता येतो. जगद्गुरु तुकोबा याच नरदेहामध्ये आले, आयुष्यभर पांडुरंग परमात्म्याचं कार्य केलं, देवाचं देशाचं धर्माचं कार्य केलं, सत्याच्या मार्गावर चालले, सत्याच्या मार्गाने कार्य केलं आणि म्हणून त्यांचा उद्धार झाला. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, किती विरोध झाला, काय झाला, चरित्र वाचा मग तुम्हाला कळेल जगद्गुरु तुकोबांना किती विरोध झाला तो बरं का. आम्ही सांगत असतो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सांगत असतो जगद्गुरु तुकोबांना किती विरोध झाला आणि सांगणं आमचं कर्तव्य आहे. का? जगद्गुरु तुकोबांना विरोध करणारे त्यांचे वंशज आज आम्हाला विरोध करतायत. मग आम्ही सांगू नये? काही समजतंय का? जगद्गुरु तुकोबांना विरोध करणारे काकडपाड्यामधले नव्हते, काकडपाड्यातले होते. पुढचं ऐका ना, जगद्गुरु तुकोबांना विरोध करणारे तुमच्या आमच्या सारखे सामान्य माणसं नव्हतीच. तुमच्या आमच्या सारखी माणसं मागे टाळ घेऊन होती. समजतंय ना? ज्यांनी जगद्गुरु तुकोबांना विरोध केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला. ऐका, चरित्र वाचा मग कळेल तुम्हाला. आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला त्यांनी संभाजी महाराजांना विरोध केला. संभाजी महाराज सहज पकडले गेले नसते दादा, नसते गेले.
बरंच बोलण्यासारखं आहे, पण काहींना मिरची लागते ना. लागू दे, हरकत नाही, आपल्याला काही फरक पडत नाही. त्यांच्याच वंशातले आज काय बोलतात माहितीये का? संतांना झालेला विरोध, संतांना झालेला दुःख तुम्ही प्रवचनातून सांगू नका. का रे बाबा, मिरची लागते तुम्हाला? ऐका ना, फक्त चरित्र वाचा तुम्ही. तुम्हाला कधीतरी वेळ मिळाला तर जगद्गुरू तुकोबांचं चरित्र वाचा, माऊली ज्ञानोबांचं चरित्र वाचा. माऊली ज्ञानोबांना विरोध कोणी केलाय? कोणी विरोध केला? नुसती सावली जरी ज्ञानोबांची पडली, माऊलींची पडली, सावली अंगावर एखाद्याच्या पडावी तर त्याने जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करावी का? संन्याशाच्या पोराची सावली पडली, बाटलो मी. ही कोण तुमच्या आमच्यासारखी शेतात काम करणारी माणसं होती का? आम्हाला शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या अंगावर कोण थुकला ते दाखवलं, पण थुंकायला कोणी लावलं ते दाखवलं? थुंकला कोण ते सांगितलं, पण थुंकायला कोणी लावलं ते सांगितलं का? शोधा. आणि आजही तुम्हा आम्हाला जे धर्म कार्य करण्यासाठी विरोध करतात ना, ते त्यांच्याच वंशातले आहेत, त्यांच्याच वंशातले. येतील ना अडीअडचणी, प्रसंग येतील, दुःख येतील, अनेक तास होईल, पण जसं जगद्गुरु तुकोबांनी आपलं धर्म कार्य थांबवलं नाही, आणि थांबवलं नाही म्हणून 4,5,500 अभंगाची गाथा आम्हाला भेटलेली आहे. थांबवलं नाही म्हणून, थांबले असते तर मिळाले असते. माऊली ज्ञानोबांना विरोध झालेले किती विरोध बाबा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र द्यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी. एवढा विरोध. थांबले नाहीत. ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून आज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या हातात आहे, चांगदेव 65 आमच्या हातात आहे, अमृतानुभव आमच्या हातात आहे. आमच्या जीवनाचं मॅन्युअल गाईड, अर्थात माहिती पुस्तिका, हरिपाठ. ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनी पण वाचा, आणि ज्यांच्या गळ्यात माल नाही त्यांनी पण वाचा. का वाचू नये? त्यांनी वाचावा. आपल्या प्रत्येकाच्या घरात 5,000 रुपयाला पुस्तक मिळते ते हरिपाठाचं. मुलांना सांगा वाचायला. 2-2 तास मोबाईल मध्ये जातात ना, सांगा त्याला 15 मिनिटं, अर्धा तास हरिपाठ वाच. पाहिजे ना? मॅन्युअल गाईड आहे, एक एक अभंग वाचावा. तालासुरात वाचात वाचा, पण कधीतरी निवांत बसा आणि एकच अभंग 10 वेळा वाचा. ऐका, एकच अभंग 10 वेळा वाचा. एक एक शब्द परत परत वाचा. एक एक शब्दामध्ये एवढं सामर्थ्य माऊलींनी दिलेलं आहे की एका अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाला. समजा हरिपाठाच्या एका अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाला. त्याप्रमाणे जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, उद्धार झाला. समजा विषय आहे आमचं येणं म्हणजे अनिच्छा आहे, अनिच्छा आहे. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. नाही आला जन्माला, जसा जन्माला घातलाय तसा वागला, वाढला, जे येईल वाट्याला ते केलं आणि एक दिवस निघून गेला, त्याला आपल्या भाषेत म्हणतात जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. पाणी वाहून मेला. जाणं पण अनिच्छा. बरं का? येणं तर अनिच्छा आहेच. आम्ही कुठे जन्माला यावा हे आमच्या हातात नाही, कुठल्या घरात यावा हे आमच्या हातात नाही, कधी यावा, कसा यावा हे आमच्या हातात नाही, कुठं जावं, कसं जावं, कधी जावं हे सुद्धा आमच्या हातात नाही. ऐकताय ना? आमचा मृत्यू कधी व्हावा हेही आमच्या हातात नाही, कसा व्हावा हेही आमच्या हातात नाही, आणि केव्हा व्हावा, कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही. काय झालं माहितीये का? कश्यपाची एक पत्नी विनीता, गरुडाची आई, आणि गरुड हे विष्णूचं वाहन. गरुड हे भगवान विष्णूंचं वाहन असल्यामुळे त्या गरुडाला कळलं की उद्या आपल्या आईचा मृत्यू आहे. समजतंय ना? गरुडाला कळलं उद्या आपल्या आईचा मृत्यू आहे, आणि म्हणून काय झालं माहितीये का? त्याने ठरवलं
आईला जेणेकरून आपण बाजूला केली पाहिजे. कुठल्या बाळाला वाटतंय की आपली आई जावा? कुठल्या बाळाला वाटतंय? तो गरुड असो नाही ते अजून कोणी असो, आई आई असते ना. आईला वाचवण्याचा सर्व तो प्रयत्न करावा. काय करावं तेवढ्यात त्याला आठवलं भगवान विष्णूंचं वाहन होतं. आपण बघना, भगवान विष्णूंच्या दरबारात जर माझी आई असली तर हिंमत नाही यमाची यायची. ऐकताय ना? हिंमत नाही, त्या पद्धतीने यायची हिंमत नाही. आणि झालं, विष्णूच्या दरबाराच्या दरवाजावर आईला ठेवली गरुडाने. आणि झालं काय माहितीये का? तो निघून गेला त्याच्या तो कामाला. बरेच जण येत होते भगवान विष्णूच्या दर्शनाला, बरेच जण येत होते. पण त्याच्यामध्ये रेड्यावर बसून काळा कुट्टा असा हातात पास असलेला यम पण आला, बरं का? म्हणजे यम ही श्री विष्णूला नतमस्तक होतो. लक्षात ठेवा. आपण ज्याला घाबरतो ना, तो आपल्या देवापुढे नतमस्तक होतो. म्हणून आपण देवाची पावलं सदृढ धरावी. काय व्हायचं तर देवाच्या आज्ञेने, देवाच्या कृपेने होईल. आणि ज्या वेळेला काही काळांतराने, काही वेळाने त्या ठिकाणी गरुड आला, त्यावेळेला आईला हात जोडले. आईला म्हणतोय, आई कोणी आलं होतं का ग इथे? हो म्हणे, बरेच आले होते, बरेच येऊन गेले. भगवान विष्णूंच्या दर्शनाला बरेच येऊन गेले. पण बाळा ऐकणारे, एक रेड्यावर आला होता, काळा कुट्ट होता, हातामध्ये पास होता. तो माझ्याकडेच पाहत होता रे, माझंच निरीक्षण करत होता रे. आणि माझ्याकडे पाहता पाहता मध्येच बुलकन हसत होता तो गालागालामध्ये. कोण होता? तेव्हा त्याने विचारणा केल्यानंतर समजलं यम होता. अरे रे 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 रे, त्याच्यापासून सुटावं आईने म्हणून आपण इथे आईला आणली. तो इथे पण आला, हसून गेला. म्हणजे त्याच्या मनात काहीतरी आहे. आता उद्याचा दिवस उजाडायच्या आत आपल्याला काहीतरी करायचंय, कारण उद्या आपल्या आईचा काय आहे? मृत्यू आहे. ऐका ना, काय झालं? त्या गरुड्याने आईला तिथून काढली. गेला गेला गेला, लांब वर गेला, अरण्यात गेला, घनदाट जंगलामध्ये गेला. आणि घनदाट जंगलामध्ये एका झाडाच्या खोलीमध्ये, ढोलीमध्ये, एखाद्या झाडाच्या पोकळीमध्ये ती आईला ठेवली. आणि आता कोणालाच माहिती नाही, आता कोणालाच कळणार नाही, कोणालाच समजणार नाही, अशा पद्धतीने ठेवल्यानंतर तो लगेचच निघून गेला यमाच्या दरबारामध्ये. आणि त्याच वेळेला भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये, आणि त्याच वेळेला भगवान विष्णूंच्या दर्शनाला यम आला होता. यमाकडे हा पाहतोय गरुड आणि हसतोय. गंडवला का नाही? फसविला का नाही? कोण बोलतोय? गरुड बोलतोय यमाला. बोलतो काय? तरी यम हसायला लागला. तर पहिले गरुडाने विचारलं की काल माझ्या आईकडे बघून तो काय हसत होता? तेव्हा त्याने सांगितलं, दादा काल माझ्या मनामध्ये एक विचार आला की ही माय माऊली विष्णूच्या दरबारातल्या दरवाजावर आहे, इथे तर हिचा मृत्यू लिहिलेला नाही. ऐकताय ना? हिला मारायची कशी? तिचा मृत्यू कसा काय येईल? त्यासाठी मी तिच्याकडे बघून हसत होतो. ठीक आहे, मग आता तुम्ही हसताय काय? आता मी बोलतोय तुम्हाला फसविलं म्हणून, तरी सुद्धा तुम्ही हसताय. त्यावेळेला यम बोलतो, दादा रे ऐका, महत्वाचं आहे. यम काय बोलतो? तुम्ही तुमच्या बापाला फसवाल, आईला फसवाल. फसवतात ना बरेच लोक, बरीच मुलं फसवतात ना. 10-12 वर्ष पेतोय पण बापाला माहित नाही. जेव्हा जाम होतो तेव्हा बापाला कळते. अरे पडला डायरेक्ट, बोलतो आज पडलो म्हणून तुम्हाला कळलं. तर 10 वर्ष झाली तशी. तुम्ही तुमच्या बापाला फसवाल, आईला फसवाल, तुमच्या मित्राला फसवाल, तुमच्या शेजाऱ्याला फसवाल, तुमच्या कुटुंबाला फसवाल, ग्रामस्थांना फसवाल. यम बोलतोय मला कोणीही फसवू शकत नाही. पण का हसतोय का? मग त्यावेळेला यमाने सांगितलं, दादा ज्या झाडाच्या डोलीमध्ये तू तुझ्या आईला ठेवलंय ना, अरे दादा त्याच डोलीमध्ये, त्याच पोकळीमध्ये तुझ्या आईचा मृत्यू लिहिलेला होता. आणि मी काल तो विचार करत होतो की ही माय माऊली तिथपर्यंत जाईल कशी. माझं काम तू सोपं केल्यामुळे मला हसू येतोय. आपला विषय असा आहे, आपला जन्म ही अनिच्छा आहे आणि मृत्यू ही अनिच्छा आहे. मृत्यू ही आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात जर ठेवायचा असेल तर त्याला खूप मोठी प्रक्रिया, तिथपर्यंत जाणार नाहीत आपण. फक्त हातात ठेवण्यापेक्षा एवढा विचार करा
की एक दिवस मला जायचं आहे, सुखाने राहा, आनंदाने राहा, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं जगा. आणि ज्या पद्धतीने या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, काही करू नका, फक्त भगवंताच्या चरणी चित्त अर्पण करा. तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम. भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून तुम्हाला मी सोडवतोय, फक्त तुम्ही काय करा, मला तुमचं चित्त अर्पण करा. जर चित्त अर्पण कराल तर निश्चित तुम्हाला या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंताला चित्त जर अर्पण केलं तर निश्चित